हॅलो एव्हरीवन, आज डिप्लोमा क्लासचा आहे फर्स्ट मॉडेल डेमो आणि हा जो डेमो आहे हा मी तुमच्यासाठी फुल ट्युटोरियलमध्ये घेऊन आले आहे। सर्वप्रथम मी यूज केला आहे डल्बाचं सिरम आणि हे जे सिरम आहे हे तुम्ही मेकअपच्या बिफोर आणि आफ्टर यूज करू शकता। या सिरमने स्किन खूप छान अशी ग्लो करते आणि हायड्रेट होते। टोनरमध्ये मी यूज केला आहे ग्लो रेसिपीचं टोनर आणि ह्या टोनरनी तुम्हाला जास्त मॉइश्चरायझर लावायची गरज पडत नाही। लिप इंजेक्शन मी टू फेसचं यूज करत आहे आणि हो, लिप इंजेक्शन कधीही मेकअपच्या आधीच लावून घ्या। मॉइश्चरायझरमध्ये मी यूज करत आहे शॉर्लिट टिल्बरीचं मॉइश्चरायझर। हे माझं वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर आहे। कन्सिलर पॅलेटमध्ये मी यूज केला आहे मॅकचं कन्सिलर पॅलेट आणि जिथे अंडर आय सर्कल आणि मंकी माउथ एरिया होता तिथे छान असं करेक्शन करून घेतलं। फाउंडेशनमध्ये यूज केलं आहे फ्लिकाचं फाउंडेशन आणि खरोखर सांगते हे जे फाउंडेशन आहे खूप बेस्ट आहे। मक्खनसारखं ब्लेंड होतं आणि हे बघा, नेहमीप्रमाणे आज मॉडेल डेमो करताना लाईट गेली। लाईट गेल्यानंतर खूप गरम व्हायला लागलं, बट इन्व्हर्टर होतं म्हणून फक्त लाईट्स चालल्या। फॅन एसी तर बंदच होतं, पण तसाच मेकअप आम्ही कंटिन्यू केला। लिक्विड ब्लशमध्ये मी यूज केला आहे YSLचं लिक्विड ब्लश। 10 मिनटामध्ये लाईट आली आणि लाईट आल्यानंतर मला खरंच खूप छान फील झालं आणि स्टुडंट देखील खूप हॅपी झाले बिकॉज लाईव्ह बंद झालेलं होतं। पावडरमध्ये ट्रान्सल्युशन पावडरमध्ये मी यूज केलेलं आहे लोरा मर्सियरचं रोज शेड आणि हे रोज पावडर फेअर स्किनसाठी खूप बेस्ट आहे। फुल फेसला छान असं बेकिंग करून घेतलं आणि लॉरा मर्सियरची ही जी पावडर आहे ही तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये नक्की ॲड करा। फक्त फरक इतकाच आहे की ती ओरिजिनल हवी, कारण मार्केटमध्ये आता डुप्लिकेट प्रोडक्ट खूप मिळत आहे। त्यानंतर मी कॉम्पॅक्ट यूज केलं शॉर्लिट टिल्बरीचं आणि पावडर कंटोर देखील मी यूज केला आहे शॉर्लिट टिल्बरीचं। पावडर ब्लश माझ्याकडे खूप सारे आहेत, बट आज मी यूज केला आहे YSLचे ब्लश। त्यामध्ये मी शेड घेतलेला आहे एक पिंक आणि पीच कलरमध्ये, दोन्ही मिक्स केलेले आहे आणि मिक्स करून छान असं ब्लश मी केलेलं आहे। त्यानंतर डार्क ब्राऊन शेडनी छान अशा आयब्रो डिफाईन करून घेतलेल्या आहे। आयब्रो खूप ब्रॉड करायच्या नाही, अगदी नॅचरल फिनिशिंग द्यायची आहे। आणि कधी पण आयब्रो डिफाईन करताना ब्लॅक कलर घ्यायचा नाही, तुम्हाला डार्क ब्राऊन शेडच घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आयब्रो ह्या आर्टिफिशियल दिसणार नाही, नॅचरल दिसतील। आयशॅडो पॅलेटमध्ये मी यूज केला आहे फ्लावर नोजचं चॉकलेट पॅलेट आणि त्यामध्ये मी शेड घेतलेला आहे लाईट ब्राऊन शेड। मला एकदम सिम्पल असा आईज मेकअप करायचा होता म्हणून मी फक्त क्रीज लाईनला छान असं एक ब्राऊन शेडनी ब्लेंड करून घेतलं आणि त्याच लाईट ब्राऊन शेडनी मी लोअर लाईनला देखील खूप छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे, जेणेकरून एक सिम्पल असा स्मोकी आय इफेक्ट दिसेल। त्यानंतर डार्क ब्राऊन कलर घेऊन फक्त आउटरला ब्लेंड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सिम्पल आणि छान असा आईज मेकअप दिसतोय। हलकंसं ग्लिटर मी फक्त आयबॉलला यूज केलेलं आहे। त्यानंतर युरोप गर्लचं मी जेल लायनर घेतलेलं आहे आणि ब्रॉडमध्ये मला लायनर आज लावायचं होतं म्हणून छान असं लायनर देखील मी लावलेलं आहे आणि हलक्याशा विंग्स क्रिएट केलेल्या आहेत। आणि हो, हा सिम्पल असा आईज मेकअप तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा बरं का। त्यानंतर मी यूज करत आहे माझी फेवरेट काजल पेन्सिल आणि ती आहे शॉपारियलची आणि ही जी शॉपारियलची काजल पेन्सिल आहे ना, ही एकदम वॉटरप्रूफ आहे। त्यानंतर लिप्सला खूप छान असं आउटलाईन करून घेतली आहे आणि तुम्ही लिप्सचा शेप बघा, जे आपण टू फेसचं लिप इंजेक्शन यूज केलं होतं त्याने लिप्स किती छान असे पंप झाले आहे। लिप इंजेक्शनमध्ये अजून एक बेस्ट लिप इंजेक्शन ते म्हणजे मॅकचं, तुम्ही ते देखील यूज करा, खूप बेस्ट रिझल्ट आहे। लिपस्टिक पॅलेट मी यूज केली आहे डॅनिसाची आणि ही जी लिपस्टिक पॅलेट आहे ही एकदम ग्लॉसी पॅलेट आहे, यातले सगळे शेड्स खूप सुंदर आहेत। हायलायटर मी यूज केलेला आहे बॉबी ब्राऊनचं, शेड आहे पिंक ग्लो आणि तुम्ही ही फिनिशिंग बघू शकता की किती छान असा बेस दिसतोय आणि जे हायलायटर मी लावते ते पण अगदी स्मूथ आणि एकदम सॉफ्ट दिसतंय। त्यानंतर मी अजून एक हायलायटर यूज केलं आणि ते आहे आर ग्लासचं आणि हे हायलायटर मी फक्त अंडर आईज एरियामध्ये लावलेलं आहे, ज्याने माझे अंडर आईज खूप छान असे ग्लोई दिसतील। मस्कारामध्ये मी यूज करत आहे फेरा ऋषीचा मस्कारा आणि हा 2 in 1 आहे।
अप्पर अँड लोअर. लॅशेसमध्ये मी यूज करत आहे युरो पॅरिसची लॅश आणि नंबर आहे 54. ही जी लॅश आहे ही एकदम नॅचरल दिसते. ही तुम्ही ब्राईडला आणि मॉडेलला दोघांना यूज करू शकतात. आणि हा बघा फायनल रिझल्ट. मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे व्हिडिओ ट्युटोरियल तुम्हाला नेहमी बघायचे असतील यूट्यूबला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नक्की शेअर करा. मी तुमच्यासाठी नेहमीच असे फुल मेकअप ट्युटोरियल घेऊन येण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असेल. आणि हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी परत एक हायलायटर यूज केलेलं आहे शॉपारियलचं आणि हे शॉपारियलचं जे हायलायटर आहे हे अगदी डिऑरसारखं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. यातले 8ही शेड खूप बेस्ट आहेत. आणि बघा माझी मॉडेल किती खुश आहे. तिला देखील हा मेकअप खूप आवडला आणि स्टुडंट्सनी मेकअप येऊन चेक केला. सगळ्यांनी हात लावून बघितला. सगळ्यांना मेकअप खूप आवडला. आणि थांबा अजून कुठे जाऊ नका. अजून तुम्हाला पूर्ण फायनल लूक दाखवायचा आहे. त्यामध्ये हेअरस्टाईल आणि आउटफिट, ज्वेलरी हे पूर्ण लूक तुम्हाला दाखवायचं आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू सो मच. काय मग आवडला का तुम्हाला हा मेकअप? ॲक्च्युली मी जो मेकअप डिझाईन केलेला होता तो थोडासा वेगळा होता. टायमावर माझा आउटफिट आला नाही. आउटफिट नाशिकमध्ये येऊन रिटर्न कोल्हापूरला गेला. त्यामुळे मी खूप डिस्टर्ब होती. बट टायमावर मला श्रीजा कलेक्शन यांनी आउटफिट पाठवला आणि त्यानंतर मी हा छान असा लूक क्रिएट करू शकली. त्याबद्दल खरंच श्रीजा कलेक्शन यांना मी थँक्यू म्हणेल की त्यांनी टायमावर मला